नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान इयत्ता 9वी. त्यामध्ये दुसरा लेसन कार्य आणि ऊर्जा. कार्य म्हणजे काय आणि ऊर्जा कशी वापरली जाते याविषयी आपण या पाठामध्ये बघणार आहोत. म्हणजेच समजा आपण अभ्यास करतोय, स्टडी करतोय, तर त्याला कार्य, आपण काहीतरी कार्य केलं असं म्हटलं जाईल. परंतु भौतिकशास्त्रीय दृष्ट्या अशा गोष्टींना कार्य असं म्हटलं जात नाही. तर कार्य म्हणजे नक्की काय याच्याविषयी आपण आता ह्या पाठामध्ये बघणार. बघा, कार्य म्हणजे एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीय दृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणता येते. याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बघा, टॅक्सी असेल, टॅक्सी बंद पडलेली आहे आणि आपण तिला मागच्या बाजूने बल लावले तर ती टॅक्सी पुढच्या दिशेने जाईल, म्हणजे तिला एक दिशा असेल. तर ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे लावलेलं बल आणि झालेलं डिस्प्लेसमेंट, या दोघांचा गुणाकार म्हणजेच आपण त्याला कार्य असं म्हणू. म्हणजे भौतिक शास्त्रीय दृष्ट्या याला कार्य म्हणतात. पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिमाण म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते. बघा, झालेलं कार्य किती असतं? आपण लावलं बल आणि विस्थापन या दोघांचा गुणाकार म्हणजे W बरोबर F गुणिले S हा त्याचा फॉर्म्युला आहे. W म्हणजे वर्क डन, F म्हणजे फोर्स आणि S म्हणजे झालेलं डिस्प्लेसमेंट. म्हणजेच ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे आपण केलेलं कार्य. इतर कोणत्याही गोष्टीला, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की आपण स्टडी केला म्हणजे आपण आपलं काम केलं, परंतु शास्त्रीय दृष्ट्या ह्याला कार्य असं म्हणत नाही. तर कोणत्याही गोष्टीचं बल लावल्यानंतर तर विस्थापन झालं तरच त्याला कार्य केलं असं म्हणता येतं. आता स्लाइडवर बघा, तुम्हाला एक प्रश्न विचारलाय की वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने होत असताना झालेले कार्य काढण्याची पद्धत तुम्ही शिकला आहात. परंतु जर वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने होत नसेल तेव्हा झालेले कार्य कसे काढता येईल? म्हणजे आपण आत्ताच बघितलं की टॅक्सी आपण मागून ढकलली आणि ती पुढे चाललेली आहे, म्हणजे लावलेलं बल ज्या दिशेने आहे त्या दिशेने त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. त्याच्याविषयी आपण बघितलेलं W बरोबर F गुणिले S. पण जर विस्थापन बलाच्या विरुद्ध दिशेने झाले तर कशा प्रकारे आपल्याला वर्क डन काढता येईल याच्यासाठी आपण पुढील स्लाइड बघूया. इथे बघा, तुम्हाला 3 पिक्चर्स दिसत आहेत, अ, ब आणि क. अ मध्ये एक मुलगी ठोकळा A पासून B पर्यंत नेते, म्हणजेच त्याचं विस्थापन, त्याला काहीतरी बल लावलेलं आहे आणि A पासून B पर्यंत त्याचं विस्थापन झालेलं आहे. म्हणजे ह्याचं कार्य काढताना आपण W बरोबर FS हा फॉर्म्युला वापरूया. परंतु सेकंड डायग्राम मध्ये बघा किंवा थर्ड डायग्राम मध्ये बघा, ती जी मुलगी आहे ती टॉय कार ओढून नेते, त्यावेळेला तिचं जे विस्थापन आहे ते हॉरिझॉन्टली झालेलं आहे आणि तिने लावलेलं बल ते थोडंसं त्याच्याशी अँगल करताना आपल्याला दिसतंय, म्हणजे तिरकस पद्धतीने तिने बल लावलेलं आहे. म्हणजेच हॉरिझॉन्टल बरोबर एक कोन तयार झालेला आहे, तो म्हणजे थीटा अँगल. तर आपण इथे कॉस थीटा या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा उपयोग करणार आहोत. कॉस थीटा का? तर कॉस थीटा म्हणजेच ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस, म्हणजे समोरची बाजू सरळ समांतर बाजू वाढत जाते आणि त्याचबरोबर तिने लावलेलं बल सुद्धा, तो कर्ण जो आहे हायपोटेन्यूस, तो सुद्धा वाढत जातोय. म्हणून इथे कॉस थीटा या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा वापर केलेला आहे. लक्षात घ्या, W बरोबर FS कॉस थीटा. आता झालेलं कार्य जे आहे ते कशावर अवलंबून आहे? तर थीटा या अँगलवर. म्हणजे थीटा जर 0 असेल किंवा थीटा जर 180 डिग्री असेल किंवा थीटा 90 डिग्री असेल तर कशा प्रकारे कार्य होईल हे आपल्याला या स्लाइड मधून काढता येईल. त्याच्यासाठी आपण पुढील स्लाइड बघूया. बघा, बल व विस्थापन यांची दिशा सारखीच आहे. म्हणजेच परत एकदा मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की टॅक्सीला आपण मागून धक्का दिला की ती पुढल्या दिशेने जाणार आणि त्याच दिशेने तिचं विस्थापन होणार. मग त्यांची दिशा सारखीच आहे. काहींमध्ये दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, तर काही उदाहरणामध्ये बल व विस्थापन यांची दिशा एकमेकांस लंब आहे. म्हणजे आपण जर वही टेबलवर ठेवली आणि तिला लंब दिशेने जर बल लावलं तर तिथं विस्थापनच होणार नाही, कारण तो 90 डिग्रीचा अँगल आहे. तर अशा वेळी बलामुळे घडणारे कार्य कशा प्रकारे असते ते आपण आता बघूया. इथे बघा, धन, ऋण व शून्य कार्य, म्हणजेच तो W बरोबर FS कॉस थीटा. थीटा अँगल हा किती आहे? 0 आहे, 90 आहे की 180 आहे, त्याच्यावर ते झालेलं जे कार्य आहे ते धन, ऋण किंवा शून्य कार्य आहे ते आपण सांगू शकतो. इथे बघा, ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते, म्हणजे एकाच दिशेला दोन्ही चाललेले आहेत, त्यावेळेला थीटा हा 0 डिग्री असतो. म्हणजेच जर आपण तिथे
कॉस थिटा मध्ये थिटाची व्हॅल्यू 0 टाकली तर कॉस 0 बरोबर 1 येतो. म्हणजेच त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य धन असते. म्हणजेच डब्ल्यू बरोबर एफ एस इतके असते. लावलेले बल आणि झालेले विस्थापन यांचं गुणाकार हा धन कार्य त्यावेळेला येतं. आता बघा, ज्या वेळेला बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते, म्हणजे थिटाची व्हॅल्यू 180 डिग्री आहे, म्हणजे एखादी वस्तू पुढे चाललेली आहे परंतु बल आपण त्याला मागच्या दिशेने लावलेलं आहे. हे कसं शक्य होईल? समजा एखादी टॉय कार आहे, तिला पुढे आपण पुलीवरून तो दोर जो असेल तो मागे घेतला तर जी टॉय कार आहे ती एका साईडला जाईल आणि आपण लावलेलं बल त्याच्या विरुद्ध दिशेने असेल. म्हणजे हा जो अँगल झाला तो स्ट्रेट लाईन अँगल म्हणजे 180 डिग्रीचा अँगल झाला. त्यावेळेस काय होतं तर आपण डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा या फॉर्म्युल्यामध्ये थिटाच्या ठिकाणी जर 180 टाकले तर डब्ल्यू कॉस 180 ची व्हॅल्यू -1 आहे. म्हणजे झालेलं कार्य डब्ल्यू बरोबर -एफ एस येतं, म्हणजेच कार्य ऋण येतं. आणि ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं एखादं पुस्तक जर आपण टेबलवर ठेवलं आणि त्याला परपेंडिक्युलरली म्हणजेच 90 डिग्री मध्ये जर त्याला बल लावले तर त्याचं विस्थापन होत नाही, ते एकाच ठिकाणी स्थिर राहतं. म्हणजे त्यावेळेला कॉस थिटा मधील थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री असते. आता बघा, कॉस 90 ची व्हॅल्यू किती आहे तर कॉस 90 ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे शून्याने एफ आणि एस ला गुणाकार केला की डब्ल्यू बरोबर एफ एस गुणिले 0 म्हणजे डब्ल्यू बरोबर 0 होऊन जाईल. म्हणजे ह्या वेळेला झालेलं कार्य कसं असतं तर शून्य कार्य असतं. याचप्रमाणे आपण बघितलं की धन, ऋण व शून्य कार्य म्हणजे काय, म्हणजे हे जे कार्य आहे धन, ऋण किंवा शून्य हे सर्वस्वी थिटा या अँगलवर अवलंबून आहे. आता बघा, तुम्हाला स्क्रीनवर काही एकक दिसत आहेत. आपल्याला माहित आहे की कार्याचा फॉर्म्युला काय आहे, बल गुणिले विस्थापन. आता बलाचं एसआय पद्धतीतलं एकक काय आहे तर न्यूटन आणि विस्थापनाचं एकक काय आहे मीटर. म्हणजेच कार्याचे एकक न्यूटन मीटर. आपण या दोघांचा गुणाकार केला, बल आणि विस्थापन यांचा गुणाकार आहे, म्हणजे न्यूटन आणि मीटरचा सुद्धा आपण इथे गुणाकार करणार. आता न्यूटन मीटर म्हणजेच काय तर जूल. आता 1 जूल म्हणजे मला जर 1 जूलची व्याख्या काढायची असेल तर आपल्याला इथे 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 जूल आहे असं आपण सांगू शकतो. म्हणजेच 1 जूल बरोबर बल किती आहे तर 1 न्यूटन आणि विस्थापन किती आहे तर 1 मीटर, म्हणजे 1 गुणिले 1 1 होतो. न्यूटन मीटर म्हणजेच जूल, म्हणजे 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. आता बघा, आपण एसआय पद्धतीतलं एकक बघितलं जूल. आता सीजीएस पद्धतीमध्ये जिथे आपण एसआय पद्धतीत न्यूटन म्हणतो त्याला सीजीएस पद्धतीत डाईन म्हणतात आणि मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये होतं. मग सीजीएस पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर आहे, म्हणून कार्याचे एकक डाईन सेंटीमीटर आहे. यालाच अर्ग असे म्हणतात. लक्षात घ्या, एसआय पद्धतीमध्ये न्यूटन आणि मीटरच्या गुणाकाराला जूल म्हणतात, तर सीजीएस पद्धतीमध्ये डाईन जे न्यूटनचं छोटं एकक आहे याला आणि सेंटीमीटर यांच्या गुणाकाराला अर्ग असे म्हणतात. आता एक अर्ग म्हणजे किती तर 1 डाईन. वरील व्याख्या जी दिलेली आहे तिथे न्यूटनच्या ठिकाणी डाईन टाकावं आणि मीटरच्या ठिकाणी सेंटीमीटर. म्हणजे 1 अर्ग बरोबर 1 डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 अर्ग होय. किती होतं तर 1 अर्ग. म्हणजे 1 अर्ग बरोबर 1 डाईन गुणिले 1 सेंटीमीटर. 1 गुणिले 1 गुणाकार 1 येतो आणि डाईन सेंटीमीटर म्हणजेच अर्ग. म्हणजेच 1 अर्ग बरोबर 1 डाईन गुणिले 1 सेंटीमीटर. आता पहा, जूल आणि अर्ग यांमधील संबंध. या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो की जूल आणि अर्ग मध्ये रिलेशन काय आहे. तर बघा, 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन व 1 मीटर बरोबर 10⁻² म्हणजे 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर असतो. म्हणजेच 1 मीटर बरोबर 10⁻² सेंटीमीटर हे आपणास माहित आहे. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. आता कार्य 1 जूल असेल तर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर हा त्यांचा गुणाकार. आपण पहिलाच हा फॉर्म्युला बघितलेला आहे. आता 1 न्यूटन म्हणजे किती डाईन तर 10⁵ डाईन आणि 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर 10⁻² सेंटीमीटर. म्हणजे 10 10 बेस इथे सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण इंडेक्सची ऍडिशन करतो. म्हणजे 10⁵ 2 10⁻⁷ डाईन सेंटीमीटर. आता डाईन सेंटीमीटर म्हणजे काय तर याचं रूपांतर होतं अर्ग मध्ये. म्हणजे 1 जूल बरोबर 10⁻⁷ अर्ग हे आपण इक्वेशन बघितलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचं इक्वेशन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. ही आहेत कार्याची एसआय पद्धतीतली आणि सीजीएस पद्धतीतली एकक.
समजा एखादा कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत असेल, उपग्रहावर असलेले गुरुत्वीय बल व उपग्रहाचे विस्थापन एकमेकांना लंब दिशेत असल्याने गुरुत्वीय बलाने केलेले कार्य शून्य असते. आता आपण पुन्हा एकदा इथे W = Fs cos θ हा फॉर्म्युला आठवून बघूया. जर आपण कृत्रिम उपग्रह सोडला, म्हणजे आपल्याकडे एज्युसॅट किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइट आपल्या पृथ्वीच्या भोवती इस्रो मधून सोडले जातात, तर हे वर्तुळाकार कसे फिरत राहतात? याचं कारण एकच आहे की W = Fs cos θ. बघा, W Fs cos θ म्हणजे cos θ इथे एकमेकाला लंब आहेत. कोण? तर लागलेलं गुरुत्वीय बल जे त्या सॅटेलाइटला पृथ्वीच्या सेंटरकडे ओढतंय, आणि ह्याची जी दिशा आहे ती वर्तुळाकार असल्यामुळे तिथे ती टँजंट आणि रेडियस यांच्यामधील कोन जो असतो तो 90 डिग्रीचा असतो, आणि म्हणून Fs cos θ मध्ये cos θ ची व्हॅल्यू cos 90 होते, आणि cos 90 म्हणजे 0, आणि म्हणून केलेले कार्य शून्य असते, आणि त्यामुळे हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरत राहतो, वर्तुळाकार गतीने फिरत राहतो. आणि समजा कम्युनिकेशन सॅटेलाइट असेल तर आपल्याला बाहेर प्रक्षेपित केलेले प्रोग्राम सुद्धा आपल्याकडे टीव्हीवर दिसू शकतात. अशा प्रकारे हे कार्य होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशनमध्ये काय शिकलो? आपण या सेशनमध्ये बघितलं की कार्य म्हणजे भौतिकशास्त्रीय दृष्ट्या काय आहे, म्हणजेच लावलेलं बल आणि केलेलं विस्थापन या दोघांचा गुणाकार म्हणजेच कार्य होय. त्याचप्रमाणे बलाची दिशा कुठल्या बाजूला आहे, ती 0 डिग्री अँगल तयार करते की 90 डिग्री की 180 डिग्री, याच्यावरून ते कार्य शून्य आहे, ऋण आहे की धन आहे हे आपण सांगू शकलो. त्याच्यानंतर आपण बल व विस्थापन यांची एकक बघून जूल आणि अर्ग यांच्यामधील संबंध सुद्धा या सेशनच्या द्वारे बघितला. त्याचप्रमाणे लास्टला आपण बघितलं की कोणताही कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या भोवती वर्तुळाकार गतीने का फिरतो, तो पृथ्वीकडे का खेचला जात नाही, का पडत नाही, तर याचं कारण आपण बघितलं की W = Fs cos θ या फॉर्म्युल्यामध्ये गुरुत्वीय बल आणि त्या सॅटेलाइटचं झालेलं विस्थापन याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो, आणि cos 90 म्हणजे 0, म्हणजे झालेलं कार्य शून्य असतं, आणि म्हणून तो सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती वर्तुळाकार दिशेने फिरत असतो. धन्यवाद.